पोचलो आहोत बीचवर आणि आम्ही बीचवरच राईड सो गेस द बीच की हा कुठला बीच आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो 7:30 वाजले आणि पाणी आलं तर मी अलार्म लावून ठेवलेला. सो पाण्याच्या आवाजाने उठलो. आता पाणी भरून ठेवतो बिकॉज एवढी जण आहेत तर पाणी लागणार. सो टाकी तर भरली आहे पण एक हंडा आणि बादली पण भरून ठेवतो. सो तेच लेटेस्ट अपडेट होतं. गुड मॉर्निंग. एक्झॅक्टली 8 वाजले आणि 8 वाजता इथे कचरा गोळा करायला येतात. तो खाली जाऊन त्यांना द्यायला लागतो. भरली आता मी किती वेळ वाट बघतोय माहितीये की ही बादली भरतच नाहीये. 10 मिनिटं झाले भरत नाहीये. आणि हे जो होल होता ना तो ह्या बाजूला होता. मग कळतच नाही की असं कसं. नंतर कळलं की ह्या बाजूला तो असा इकडे होता. इकडे म्हणून तो दिसत पण नव्हता. आता ड्रम भरतोय. मला वेळ लागणार. झोप होईल माझी. सो गुड मॉर्निंग झालेली आहे अशी. हे बघा अशी गुड मॉर्निंग आहे. म्हणजे मी सगळं घासून वगैरे ठेवलंय. आता तो फक्त लायझॉल टाकायचं काम करतोय. आणि हे करतोय वरच्यावर हात लावतोय. मी घासून असे ठेवले. काम करण्याचे भाग. बरं राहू दे. चला निघालो आम्ही बीच वरती जायला. पण आधी नाश्ता पण करायचा. सो आधी जाऊन नाश्ता करणार मग बीचवर जाणार. तर निघतोय. चला. सर्दी झाली आहे ना काल धुळीमुळे सगळी नाका तोंडात जाऊन निघालो आता आम्ही जायला. चला. मोर रिच्युअल इन मंडनगडेज हॉटेल साक्षी. इकडे खाल्ल्याशिवाय मन आणि पोट काही तृप्त होत नाही. जाऊया आता हॉटेल साक्षीला. मस्त थालीपीठ आलेले आहेत. 1 पोहे खाऊन चालले 2 पोहे येत आहेत. चटणी त्याला खातो आता. आम्ही निघालोय जायला दापोली बीच मुरुड बीचला. मस्त खाल्लंय निघतोय. अनेक लोक मला सोडून गेले उसाचा रस प्यायला आणि मी तिथे मोबाईलवर बघत बसलो. मला माहितीच नाही. हे बघा शातीर लोक शातीर. गन्ने का ज्यूस पावळ असं तो बोललाय. बघू आता पिऊन. एकदम गोड आहे. छान आहे. पोचलो आहोत आम्ही मुरुड बीचला. सुंदर दिसतंय. दाखवतो तुम्हाला बीच. थांबा. लास्ट टाइम आपण गेलेलो हरणेला. आता आपण आलोय मुरुडला. हरणे इथेच आहे बाजूला कुठेतरी पण मुरुड दाखवतो. पोचलो आहोत बीचवर आणि आम्ही बीचवरच राईड घेतोय. सुंदर सुगंध येतोय ना समुद्राचा. मोठा आता आमचं चाललंय फोटोग्राफी सिनेमॅटोग्राफी. सो हा आहे आपला मुरुड बीच. लास्ट टाइम खूप शांतता होती त्या बीचवरती हरणेवरती. इथे सगळं भरलेलं आहे. ते घोडागाडी त्यानंतर ते कार जे असते ते असं सगळ्या गोष्टी असतात. बीचवरती घोडागाडी आहे. सिंगल घोडा राईड आहे. नंतर ते बाईक कार जे काय असतं ती राईड आहे. अशा खूप गोष्टी आहेत. आणि ते खायसाठी पण खूप चांगले शॅक्स आहेत. म्हणजे आय एम सरप्राईज. मला माहिती नव्हतं इकडे शॅक्स पण आहेत. पण चांगले शॅक्स आहेत. आणि बघू आता जेवण कसं असेल ते. आम्ही इथेच जेवणार आहोत कारण का दीदीचा बर्थडे आहे.
सोबत बाहेरच जेवण घरी जाणार आहोत. आय एम नॉट शुअर की पाण्यात जायला पाहिजे की नाही, बिकॉज पाणी खूपच काळं आहे आणि माहिती नाही बघू. पाण्यात तर जाणार नाही आहोत, पण थोडं फिरू, काहीतरी खाऊ, थोडं चिल मारू, फोटोग्राफी करू आणि मग बॅक टू होम. सो हा आताचा प्लॅन आहे. पण आहे तिथे उंट. कॅमल. सो गेस द बीच की हा कुठला बीच आहे. हा आहे हरणे. हरणे काय बोलतोय. हा आहे, हा कुठला बीच आहे. मुरुड बीच. सॉरी 10 वेळा बोलून पण विसरलो. येस. मी दोघं कधीचे वॉशरूम शोधतोय. मी बिचारायला पण घेऊन आलो माझ्यासोबत. सुसू करायचे 20 रुपये. मग आम्ही आज ॲबडक्ट केलं. एक ॲबडक्ट इज अ राईट वर्ड. इन्व्हेड एक हॉटेल प्रेमाइसेस आणि जाऊन सुसू करून आलो. बिकॉज 20 रुपये कोण देईल. वेळ लागलाय हे असं एवढं महाग आणि एकही वॉशरूम नाही बांधले बीचवर. स्वतः भूक लागली. आता शेवपुरी खाण्याची इच्छा होते. जाऊन काहीतरी गोळा पण काहीतरी खाऊया चला. सो बघा सगळे राईड्स आहेत. आणि ते सगळे खायला शेवपुरी, पाणीपुरी, गोळा अँड एव्हरीथिंग. बुड्ढा. आम्ही आता आलो शेवपुरी पाणीपुरी खायला. चपटी 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 चपटी. तुला गोल या मिक्स करून घ्या म्हणजे सगळं खाता येईल. हाऊस इट बेब. चांगली मीडियम. मला गोल ट्राय. चांगली छान आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे. मी पण खाऊन बघतो. इथे मच्छी खायला चांगलं होतं. बोलू सगळं बोललो ते परत आता. बडबड करते माणूस. बाय बाय मुरुड बीच. येऊ परत लवकरच. आता मी निघालोय कुठेतरी जायला, घरी किंवा जेवायला बेसिकली. कोण लावतो कधी लावतो. आमचा रस्ता आम्हाला जसं चकवा लागलाय बोलू नाही शकत, पण आम्ही ना कुठल्या तरी दुसऱ्या रस्त्यावरूनच आलो. आम्ही गेलो एका रस्त्याने आणि आलो एका रस्त्याने. तर आता आम्ही मच्छी बघायला आलो. जाताना सकाळीच घेणार आहे. सो दाखवतो. मच्छी आहे. वाकटी 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 छान लागते. तर परत आपण आलोय हॉटेल साक्षी मध्ये. आता फिश खायचंय. बघू काय अवेलेबल आहे. हे बघ किती छान आहे. इट इज लाईक हँड पेंटेड किंवा असं पेनने ड्रॉ केलंय वाटतं, स्केच पेननी. सो आता आम्ही मागवलंय चिकन थाळी 3, 1 सुरमई आणि 1 प्रॉन्स. मग पाहिजे तर मग एक्स्ट्रा सुरमई घेईन मी प्रॉन्स मागवलं. प्रॉन्स खायची इच्छा आहे. सो आणि आताच त्यांनी ताजी चिकन थाळी बनवली आहे. सो कशी आहे, छानच असेल. खात दाखवतो तुम्हाला थाळी. थांबा. हॅपी बर्थडे डिअर श्रद्धा. हॅपी बर्थडे टू यू. ये मी जरा रॉंग टाइम वर चालू केला, सो ते कॅन्डलचा आलाच नाही व्हिडिओ.
मला वाटलं चालू आहे कॅमेरा. वेंधळेपणा माझ्याकडून होता. मला वाटलं कॅमेरा चालू आहे आणि कॅमेरा बंद होता. व्हिडिओ चालला आहे कॅन्डलचा ब्लो करताना. ठीक आहे, त्याला केक खाऊया. थांबा परत रिटेक. ये सो समजा आधी असं केलं आणि मग असं केलं. तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवलं. प्रॅक्टिकल गोजवान मजा आली. कोलंबी इथे आणि कोलंबी कुठे कोलंबी तुझी पण आहे ना. हे घे. अरे घे रे. अरे घे कर चालू कर. काही कारण प्लीज इज सोडबाई. यस इकडे आणि सुरमई बनवला पाहिजे मला. कोळंबी आणि भाजी सिंगल सुरमई. चिकन थाली आहे ती. चिकन थाली छान आहे ना क्वांटिटी चिकनची पण. आता आमचं जेवण आणि ते खूप सुंदर होतं. काय विशाल हॅड चिकन. कोण काही बोलत नाही. एव्हरीवन इज सो फुल.